नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 2 मध्ये आपण पाहणार आहोत. अधिराज नित्याची वाट बघत थांबलेला असतो. त्याच वेळेला आता नित्या म्हणते की काय झालं. तेव्हा अधिराज म्हणतो की मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं, तुमची माफी मागायची होती. म्हणून अधिराज गुडघ्यावर टेकतो आणि म्हणतो की माझं खरंच चुकलंय, मी तुम्हाला खूप ओळखण्यात चुकलो, म्हणून माफ करा. तुम्ही किती काय काय केलं या घरासाठी माझ्यासाठी, पण मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. म्हणून यो अधिराज जाधव तुमची गुडघ्यावर टेकून हात जोडून माफी मागत आहे, माफ करा मला. त्याच वेळेला नित्या म्हणते की नाही, मी तुला माफ करू शकत नाही. त्याच वेळेला ती जात असताना अधिराज तिचा हात धरतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघत असतो आणि म्हणतो की का का माफ करणार नाही मला. तेव्हा ती म्हणते की खरंच नाही माफ करणार मी तुला. तेव्हा अधिराज म्हणतो की आता तर आपला गृहप्रवेश पण झाला, आता आपलं लग्नही झालं आहे आणि सगळ्यांनी आपलं नातं मान्य केलं, मग आता तुम्ही मला का माफ करणार नाही. तेव्हा आता नित्या लाजत असते आणि ती म्हणते की सोड मला. आणि ती असं म्हणून तिथून बाजूला जात असताना अधिराज तिचा पदर धरतो आणि त्यानंतर मग तोच पदर पुन्हा तिच्या खांद्यावर ठेवून म्हणतो की अहो, तुम्ही माझ्या आयुष्यात आलात, मला प्रेमात पाडलत, नंतर माझ्याशी लगीन केलं आणि गोंधळ झाला आणि आज गृहप्रवेश पण झाला आहे तुमचा, सगळ्यांची मान्यता मिळाली आणि मग आता कसं सोडायचं. आता आम्ही नाही सोडू शकत, असं म्हणून अधिराज तिच्याकडे हसत बघत असतो. त्याच वेळेला नित्याला मात्र गालातल्या गालात हसायला येतं, पण ती अगदी लटकेच राग ठेवून पुन्हा बाजूला जाते आणि म्हणते की ते काही असू दे, पण मी तुला माफ करणार नाही. मग आता अधिराज म्हणतो की आता मग तुमची माफी मिळण्यासाठी आम्ही काय करावं. नित्या म्हणते की नाही, मी तुला माफ करू शकत नाही. इतकं काही झालं तरीही तू माझ्याशी असं वागलास, इतका त्रास दिला मला, मग मी तुला कसं काय माफ करायचं, मी नाही करू शकत माफ. तेव्हा अधिराज म्हणतो की आता काय करायचं बरं. ठीक आहे, मी पुन्हा गुडघ्यावर टेकतो आणि तुमची माफी मागतो, मला माफ करा. तरीही नित्या काही माफ करायला तयार नसते. अधिराजला ती म्हणते की नाही म्हणजे नाही, नो वे, मी तुला माफ करू शकत नाही. तेव्हा आता नित्या बाजूला असलेली उशी अधिराजच्या हातात टाकते. तेव्हा अधिराज उशी जवळ घेऊन म्हणतो की आता हे काय. तेव्हा नित्या म्हणते की ही घे उशी आणि बाहेर झोपायला जा. तेव्हा नित्याला तो म्हणतो की अहो, आता बाहेर कसं झोपायचं, आता तर आपलं लग्न झालं आहे, सगळ्यांनी मान्यता दिली, मग कशाला जायचं. असं म्हणून तो उशी जवळ घेऊन लाजत लाजतच तिच्याशी बोलत असतो. तेव्हा नित्या म्हणते की आणि लग्न काही आपलं आत्ता झालेलं नाही आहे, खूप दिवस झालेत आणि मी पण तर तेव्हा लग्न मान्य केलं होतं, तू नसशील केलं आणि घरच्यांनी नव्हतं केलं, पण मला तर मनातून ते मान्य होतंच, मग तेव्हा तू कसा बाहेर झोपायचास, तसेच आताही तुला जावेच लागेल. असं म्हणून आता अधिराजला ती दरवाजाच्या बाहेर काढते आणि त्याला दरवाजाच्या बाहेर काढून दरवाजा बंद करून घेते आणि नंतर गालातल्या गालातच तिथे उभी राहून हसत असते. आणि त्यानंतर अधिराज बाहेर निघून जातो. नित्याची गाढ झोप लागलेली असते. त्यानंतर सकाळ होते आणि नित्या उठते. सूर्य उजाडला आहे हे पाहून ती पटकन उठून बसते आणि म्हणते की चला, जाग आली आता, नित्या मॅडम उठा. असं म्हणून ती उठते आणि उठून बसते, स्वतःचे सगळे काही आवरते आणि नंतर समोर बघते तर तिला खूप मोठा धक्का बसतो. ती घाबरते. तर इथे अधिराज हा अंगावर चादर घेऊन तिथेच बसलेला असतो. नित्या जोरात किंचाळते आणि म्हणते की चोर चोर चोर. त्याच वेळेला आता ती घाबरत म्हणते की चोर आलाय, मला वाचवा. अधिराज म्हणतो की अहो नित्या मॅडम, थांबा 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 की मी आहे अधिराज. तेव्हा ती म्हणते की अधिराज तू इथे, आणि तू इथे असा का लपून बसला होतास आणि कधी आलास इथून. तेव्हा मग तो म्हणतो की नित्या मॅडम, तुम्ही मला दरवाजाच्या बाहेर काढलं, मला तुमची माफी मागायची होती आणि म्हणूनच मी मगाशी तुम्हाला माफी मागताना करोड अब्ज असं विचारलं, पण त्याच्या पुढचं काय होतं ते मला माहीत नव्हतं, म्हणून ते विचारण्यासाठी आलो तर तुमची गाढ झोप लागली. नित्या विचारते की तू कुठून आलास, पण कुठून, दरवाजा तर बंद होता. तेव्हा मग तो म्हणतो की ही काय खिडकी, या खिडकीतून आतमध्ये आलो मी. तेव्हा मग नित्या म्हणते की तुला काही कळतं की नाही. तेव्हा अधिराज म्हणतो की मग तुम्ही माफ करत नव्हतात तर मग मी काय करू. तेव्हा मग जोरजोरात विमल आणि तात्या दरवाजा वाजवतात आणि विमल झाडू घेऊन येते तर तात्या मोठा दगड घेऊन येतात आणि म्हणतात कुठे आहे चोर, दाखवा मला. दगडच घालतो त्याच्या डोक्यात. तेव्हा नित्या म्हणते की अहो, चोर होता पण गेला तो. तेव्हा मग आता तात्या म्हणतात की चोर गेला कुठून. तेव्हा मग अधिराज म्हणतो की हो, गेला चोर, आणि तो घाबरतो. त्याच वेळेला नित्या म्हणते की अहो, चोर नाही उंदीर, मला उंदीर म्हणायचं होतं. असा चांगला मिशीवाला आणि गोरापान उंदीर होता. तेव्हा मग सावरी अधिराजकडे बघून हसत असते. तिला समजतं की ती नित्या बोलते ते अधिराजबद्दलच बोलत आहे. म्हणून मग आता नित्या म्हणते की गेला तो उंदीर. तेव्हा मग विमल म्हणते की काय गोरा उंदीर, इथे तरी किती दिवस झालं मला असा उंदीर दिसला नव्हता. मग नंतर ती म्हणते की अहो, चांगला धष्टपुष्ट होता तो उंदीर, म्हणूनच मी म्हटलं की चांगला खाऊन पिऊन आणि गोरापान होता तो उंदीर. तेव्हा मग आता तात्या म्हणतात की पण तो उंदीर गेला कुठे मध्येच.
नंतर अधिराज दरवाजाकडे दाखवतो आणि म्हणतो की हा दरवाजा होता ना, दरवाजात नाही तर या खिडकीतून तो निघून गेला. तेव्हा तात्या म्हणतात की जाऊ दे, उंदीरच होता ना, मी आपला उगीचच दगड घेऊन आलो मारायला. दगड नाही तर औषध मारलं पाहिजे, औषध, असं म्हणून तात्या तिथून आता उभे राहतात. मग अधिराज म्हणतो की गेला तो उंदीर, आता तुम्ही जावा सगळ्यांनी. तेव्हा मग तात्या औषध मारायला पाहिजे म्हणून निघून जातात आणि विमलता ओरडते आणि जोरजोरात झाडू मारत असते. तिला समजतं की अधिराजने सगळे केले म्हणून ती मुद्दाम अधिराजवर झाडू मारत म्हणते की हा उंदीर ना असा धरून धरून मारला पाहिजे, चांगला चेचून काढला पाहिजे, असं म्हणून ती अधिराजवर झाडू मारत असते. आणि नित्या थांबा थांबा आई असं ओरडत असते. मग आता नित्याला ती म्हणते की बरं ऐकलं का मॅडम, आपल्याकडे आज कृष्ण जन्माचा सण आहे आणि खूप मोठ्याने आपण तो साजरा करतो. सगळेजण आजूबाजूचे लोक येतात. तुम्हाला अजून काही माहीत नसेल ना यातली रीतीभात, पण तुम्ही तयार व्हा आणि या. मी तुम्हाला समजावून सांगते कसं करायचं आहे, काय करायचं आहे. त्याच वेळेला आता नित्या म्हणते की हो चालेल, तुम्ही सांगा मला तसं मग आपण करू. नंतर मग नित्या म्हणते की बरं चालेल. आता तात्यांना गेल्यानंतर विमल म्हणते की बरं आले हो आले, आणि ते पुन्हा अधिराजला झाडू मारायला जाते आणि म्हणते की या उंदराला ना चांगलंच मारलं पाहिजे. नित्या आता रागाने अधिराजकडे बघत असते आणि त्याच वेळेला सावरी त्याला चिडवत म्हणते की दाद्या झालं का उंदीर बनून. मग ती तिथून निघून जाते आणि अधिराज म्हणतो की बघितलं मॅडम, तुमच्यामुळे काय झालं ते, तुम्ही मला माफ केलं असतं तर असं झालंच नसतं. नित्या म्हणते की नाही, मला माफ करायचंच नाही आहे ना तुला, तू माझा ऐकतोस कुठे. तेव्हा आता अधिराज म्हणतो की म्हणजे तुम्ही मला माफ करणारच नाही आहे का, मग तुम्ही माफ केलं नाहीत ना तर बघा. तेव्हा नित्या पुढे खुरपा धरून म्हणते की ठीक आहे, मी माफ नाही करणार तुला, हवं तर अवजार वापरेन, हत्यार वापरेन, पण तुला अजिबात माफ करणार नाही. आता अधिराज मात्र घाबरतो आणि नित्या तिकडून निघून जाते. आता नित्या ही सगळ्यांसाठी चहा बनवत असते आणि त्याच वेळेला तात्या येतात आणि नित्या म्हणते की तात्या इतकं दही, खूप दही आहे, हे किती आणलं आहे. तेव्हा ते म्हणतात की हो 5 किलो आहे, तेवढं दही लागतंच आपल्याला, आपल्याला प्रसाद बनवायचा असतो ना दही काल्याचा, म्हणून तेवढं लागतंच. तेव्हा पाहुणी म्हणते की तात्या तिला काही अजून माहीत नाही ना, ती नवीन आहे, हळूहळू समजा शिकेल ती. त्याच वेळेला आता तात्यांना नित्या म्हणते की तुम्ही दमला असाल ना, चहा घ्या. तात्या निघून जातात. विमल म्हणते की सासऱ्याचे एवढे लाड करत जाऊ नको, तू दिवसभर पातेलभर चहा दिलास तरी पीत बसणार. म्हणून मग ती म्हणते की आई दुसराच होता चहा. अधिराज येऊन म्हणतो की त्यांना 2दा झालाय, इथं नवऱ्याला एकदा पण चहा मिळाला नाही. तेव्हा विमल म्हणते की अधिराज तुला चहा नाही मिळाला का, थांब माझ्या राजाला मी चहा देते. तेव्हा तो म्हणतो की नाही नाही, ज्या हाताने तात्यांना चहा दिला त्याच हाताने मला चहा हवा. मग आता नित्याला विमल म्हणते की घ्या मॅडम, तुमच्या नवऱ्याला तुमच्या हातून चहा हवा. म्हणून आता ती चहा ओतते आणि नंतर मग आता अधिराजसाठी ती चहा ओतते. त्याच वेळेला आता लगेच पुढे पाहुणी म्हणते की बरं नित्या तुझं तुझ्या नवऱ्याकडे लक्ष नाही बरं का, लक्ष दे, असं म्हणून ती तिच्या चहा द्यायला सांगते. अधिराजला आता नित्या येऊन चहा हातात देत असते. तेवढ्यात अधिराज म्हणतो की जरा या. तेव्हा नित्या चहा देते. अधिराज तिला खुणवतो आणि बाजूला यायला सांगत असतो आणि नंतर मग नित्याला तो म्हणतो की चला बाजूला चला. त्याच वेळेला आता नित्याला असं म्हटल्याबरोबर ती आजूबाजूला बघत असते आणि हसत असते. आणि मग अधिराज आता रूममध्ये जाऊन बसतो आणि रूममध्ये जाऊन बसल्यानंतर नित्या त्याला म्हणते की बरं हा घ्या चहा घ्या. तेव्हा चहाचा कप ठेवतो आणि म्हणतो की मला माफ करा, मला माफी मागायची होती म्हणूनच मी तुम्हाला इथे बोलावून घेतलं. त्याच वेळेला आता लगेच नित्या म्हणते की माफी मिळणार नाही. अधिराज तिच्या डोक्यावरचा जो पंचा असतो तो काढून घेतो आणि म्हणतो की आता कराल ना माफ. नित्या म्हणते की नाही अधिराज, तू आधी मला हा पंचा दे, मला असंच बाहेर जाता येणार नाही, मला हा पंचा केसाला गुंडाळला पाहिजे. तेव्हा अधिराज म्हणतो की पहिले माफी मग पंचा. तेव्हा नित्या म्हणते की नाही ठीक आहे, तुला ठेवायचे तर ठेव. मग आता नित्या पटकन केस बाजूला झाडते. तेव्हा अधिराजच्या केसावर ते सगळे पाणी जाते. नंतर मग आता अधिराज म्हणतो की मॅडम तुम्ही माफ करणार आहे की नाही. तेव्हा नित्या म्हणते की आधी मला हा पंचा दे, नंतरच मी सांगेन. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, बोला काय झालं. तेव्हा मग नित्या म्हणते की जर तू माफी हवी असेल तर एक अट आहे. त्याच वेळेला आता नित्या ही पुढे जाते आणि अधिराजने सॉरीचं कार्ड त्या आरशाजवळ ठेवलेलं असतं आणि त्यात आय एम सॉरी, मला माफ करा नित्या मॅडम, तुमचा अधिराज असं सगळं लिहिलेलं असतं. ते पाहून नित्या गालातच हसते. तेव्हा अधिराज येऊन म्हणतो की वा बरं झालं तुम्ही हसलात, म्हणजे तुम्ही मला माफ केलं बरोबर ना. तेव्हा नित्या म्हणते की नाही माफ केलं आणि ती पटकन मागे वळते आणि अधिराजच्या अंगावर पडते. त्याच वेळेला आता दोघेजणही तिथेच पडतात आणि नित्या म्हणते की नाही अजूनही माझा राग गेलेला नाही. नित्याला अधिराज म्हणतो मग सांगा की मला तुमचा राग घालवायला काय करू मी, काय आणू तुम्हाला, की तुम्हाला गोव्याला फिरायला घेऊन जाऊ. तेव्हा नित्या म्हणते की नाही मला कुठेही फिरायला घेऊन जायचे नाही, माझा राग जर तुला शांत करायचा असेल, माझी माफी मागायची असेल तर एक अट आहे, ती पूर्ण केल्याशिवाय
तुला मी माफ करणार नाही. अधिराज म्हणतो की जर कुठल्या अटीमुळे तुम्ही मला माफ करणार असेल तर एक काय, अशा 10 अटी मान्य करेन मी, सांगा तुम्ही. त्याच वेळेला नित्या अधिराजच्या खांद्यावर हात ठेवते आणि ती म्हणते की ठीक आहे. तर इथे नित्या ही दहीकाल्याचा प्रसाद बनवत असते आणि तो बनवत असताना तिथे ती पूर्ण ते मन लावून करत असते. तेवढ्यातच पाहुणी येते आणि म्हणते की नित्या, जर काही मदत हवी असेल तर सांग मला. नाही म्हणजे तू हे सगळं करायला नवीन आहेस ना, म्हणून म्हटलं जर काही मदत लागली तर सांग, मी आहे इथेच तुला मदत करायला. तेव्हा ती म्हणते की हो नक्की सांगते, मला जर काही मदत लागली तर. आणि नंतर ती म्हणते की अगं अधिराज आहे कुठे? ती म्हणते की असेल बाहेर कुठेतरी. आणि नंतर मग पाहुणी म्हणते की बरं चालेल, चल आहे मी इथे, तू प्रसादाचं बघ कसं काय ते, मी आहे बाहेर. त्यानंतर अधिराज नित्याला म्हणत असतो की नाही नाही, मी ही तुमची अट वगैरे काही मान्य करू शकत नाही, हे मला आयुष्यात जमणार नाही कधी आणि मी करणारही नाही कधी. तेव्हा नित्या म्हणते की हीच एक अट आहे जी तुला मान्य करायची आहे. मग असेच तर मोठा सांगत होताच की 10 अटी मान्य करशील, मग आता ही एक अट तुला मान्य करता येत नाही का? तेव्हा तो म्हणतो की नाही मॅडम, तुम्ही काही करा, पण ही अट मी मान्य करू शकत नाही, काही झालं तरीही. तेव्हा मग ती म्हणते की ठीक आहे, तुला अट मान्य करायची नसेल तर मग माझी माफी पण तुला मिळणार नाही. बघ ठरव तुला काय करायचे, तुला ही अट पूर्ण करायची आहे की माफी हवी आहे ते बघ. तेव्हा मग आता अधिराज म्हणतो की मॅडम, पण तुम्हाला दुसरी कोणती अट घालता आली असती ना, ही कशाला? नाही नाही, तुम्ही हवा तर तुमच्या गोष्टीवर विचार करा, वेळ घ्या, पण तुमची अट काही मी मान्य करणार नाही, असं म्हणून तो बाहेर जातो. नित्या म्हणतच म्हणते की अधिराज, मला माहीत आहे तू माझ्यावरच्या प्रेमामुळे माझी ही अट मान्य करशील आणि विश्वास आहे मी जे सांगितले ते तू ऐकशील. तर तात्या म्हणतात की हा अधिराज गेलाय तरी कुठे? तेव्हा लगेच सावरी म्हणते की दाद्या कुठेतरी बाहेर गेलाय, त्याचं काम आहे वाटतं. तेव्हा मग आता विमल म्हणते की कसलं काम आता, घरात एवढी मोठी पूजा आहे आणि हा अचानक कुठल्या कामासाठी निघून गेला आहे. तेव्हा मग अधिराजला अजून आलेला नाही हे पाहून सगळ्यांना टेन्शन आलेले असते. मग आता तात्या म्हणतात की हो, मी त्याला फोन लावला पण तो माझा फोन उचलेला झाला आहे, काही माहिती काय करत आहे. त्याच वेळेला आता विमल म्हणते की बरं नित्या मॅडम, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या फोनवरून फोन लावून बघा तुमचा फोन तरी उचलतोय का तो. तुमचा फोन तर नक्कीच उचलेल, तो नाही इग्नोर करणार. तेव्हा मग आता लगेच नित्या म्हणते की हो, तुम्ही काळजी करू नका, तो पूजेपर्यंत येईलच, त्याचं कुठलं तरी महत्त्वाचं काम असेल म्हणून तो गेला असेल, येईल तो नक्की, असा विश्वास सगळ्यांना ती दाखवते. नंतर मग आता संध्याकाळची पूजेची वेळ झालेली असते, पूजा करून झालेली असते. त्यात शकुंतला ताई येतात. विमल म्हणते की अहो ताई, किती उशीर, पूजा झाली पण चला बाळकृष्णाचा पाळणा हलवायचा आहे म्हणून या. मग सगळेजण आता येतात. संत्या आणि लवली म्हणतात की चला, सरबताची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. तेव्हा संत्याला ती म्हणते की साखर कमी घाला रे बाबा. आणि नंतर नित्या म्हणते की सगळं व्यवस्थित होणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि त्याच वेळेला आता इथे शालिनी येते, तिच्या साडीचे सगळेजण कौतुक करत असतात. नंतर अचानक नित्यासमोर शालिनी येऊन उभी राहते आणि नित्याला शालिनीने ज्या दिवशी सगळ्यांना मारलेलं असतं तो दिवस आठवतो, तेव्हा तिने तशीच साडी नेसलेली असते. आता ती शालिनी तिला म्हणते घाबरलीस ना. तितक्यातच आता अधिराजची एंट्री होत असते आणि अधिराजला पाहून नित्या म्हणते की तिकडे बघा, आणि म्हणून शालिनी आणि सगळेजण तिकडे बघत असतात. तर अधिराजची एंट्री होते आणि अधिराज आता जयदीपसारख्या कपड्यांमध्ये पॉश दाढी वगैरे करून अगदी जेंटलमॅन बनून सगळ्यांसमोर आलेला असतो. त्याला पाहिल्यावर शालिनी जयदीप असं म्हणते आणि त्याच्याकडे धक्क्याने बघतच राहते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अधिराज हा सगळ्यांसमोर येऊन आता उभा राहतो आणि त्याला असं जेंटलमॅन पाहून विमल त्याच्याकडे वर खाली पाहतच राहते. आणि नंतर अधिराजला तसं पाहून नित्या शालिनीला म्हणते की बघितलं का, आता तुम्ही घाबरलात ना, घाबरलाच पाहिजे. आता तुमचा काळ जवळ आलेला आहे, तुमच्या पापांचा घडा भरत आला आहे. फक्त एका खड्याचा हिशोब आहे. एक खडा जर तो पापाच्या घड्यावर पडला तर तुमचं सगळं पाप फुटणार आणि तुमचा शेवट हा नक्की आहे, असं म्हटल्यावर आता नित्या ही तिच्याकडे बघून रागाने तिला सांगत असते आणि शालिनी त्यावेळेला घाबरलेली असते. आणि आता अधिराजला असं पाहून शालिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.